आनंदी, आई तुझ्या हातचा नाश्ता मागते. हो. म्हणजे तिचा तुझ्यावरचा राग पूर्ण गेलाय वाटतं. तू जा ना, तिला नाश्ता दे ना. हो देणार ना, पण इतक्यात नाही. का? अगं आई नाश्ता मागते ना. तू नाही बनवत, मी बनवून देतो. थांब. बसा तुम्ही. हे बघा, आईंची गोळ्या घेण्याची वेळ 9 आहे. अजून 8 वाजले नाहीत. आणि मला सांगा, वर्षभरापासून आईंच्या गोळ्या, औषधं, चहा, नाश्ता वेळेवर देते की नाही मी? हो. यात कधी कमी पडले मी? नाही आनंदी, असं कधी कोणीच म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, यापुढे तुम्ही यात पडायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या आई बरोबर वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जरूर घालवा, पण आनंदी आईचा चहा नाश्ता वेळेवर देत नाहीये म्हणून तुम्ही बनवाल असं अजिबात करायचं नाही. आनंदी, असं काय झालं आज अचानक? असं का बोलतेस? म्हणजे माझी आनंदी अशी नाहीये. माहितीये, पण लवकरच कळेल तुम्हाला. पण यात पडायचं नाही हा तुम्ही. आणि दिवसाची सुरुवात आपण सगळ्यांनी छान करायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी देशील ग नाश्ता? अगं पोटात खड्डा पडायला लागलाय मला. अगे आनंदी, किती वेळ? माझ्या औषधांची वेळ आहे, कळत नाही का तुला? द्यायचं किती वेळ झाला सांग मला. काय मला सांगा तुम्ही, मी या घरात येण्याच्या आधी मी सगळेजण किती वाजता उठायचे? 10 वाजता. खूप उशिरा. मी आल्यानंतर इथे सगळं सुरळीत सुरू झालं की नाही? कोण म्हणाल तुला असं? मी नाही म्हणाले, बरोबर वर्षाताई म्हणत होत्या मला. मला काय माहिती. तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय, खाऊन घ्या. हा येते. आणि 9 वाजता गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला. 8:30 वाजता नाही, 8:30 वाजले. अर्धा तास आधी नाश्ता दिलाय मी तुम्हाला. खाऊन घ्या चला. हा तर ते तो चहा घेऊन जा. चहा नकोय मला, नाश्ता घेते तुझ्या हातचा. कारण नाश्ता देणं सुनेचं कर्तव्य असतं. हा, मग चहा देणं पण सुनेचं कर्तव्य असतं. संपलं की आता. नीट बसा, खाऊन घ्या. नकोय मला चहा, मी नाही घेणार आहे. जा. ते नाही देणार आहे तुम्हाला चहा. का? का नाही देणार? माझा मुलगा मला चहा का देणार नाही? का नाही देणार? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघींमध्ये लुडबुड करायची नाही. या घरात चहा मीच बनवणार. प्यायचं असेल तर प्या, नाहीतर राहू द्या. ए कुणाला धमकी देते? मला काही नकोय तुझ्या चहाचा. चहा अडत नाही माझं तुझ्या हातच्या चहाने. नकोय मला चहा. तुझ्या चहाची धमकी देते मला. चहा नाही देत म्हणते. मला नको ते तुझ्या हातचा चहा. चहा मला नको. काय चाललीये बोंबा बोंब सकाळी सकाळी? हा काय चाललीये? राघवा, चित्रगुप्त महाराजांनी सांगितलंय म्हणून, नाहीतर तुमचं तोंडच बंद केलं असतं. काय काय गंमत? मी गंमत करते आई. गंमत? मग गमतीचा विषय आहे आता या घरात. मी गमतीचा विषय झाले. चित्रगुप्त महाराजांबद्दल मी ऐकलं नाही ना. परत गुन्हा, परत शिक्षा, परत गुन्हा, परत शिक्षा, शिक्षा गुन्हा. आई रडू नका, खरंच गंमत करा नका. चहा घ्या. हे बघा, या घरात चहा प्यायचा असेल तर तो माझ्या हातचा प्यायचा, नाही तर स्वतःहून बनवायचा. प्या. चला. वाव, आनंदी काय होतंय तुला? काय सडेतोड उत्तर दिलेस तू? तूच आहेस ना? हा दे, अशीच उत्तर दे. प्या. हा. आनंदी, कशाला दिला यांना चहा? काय बाई आहे? आता तुझंच काम वाढवून ठेवलं. चहा सांडलाय, कप फुटलाय, सगळं आवरून घे.
एक पण कपचा दिसला नाही पाहिजे. उठ, साफ कर. काय म्हणालात? उठ, साफ कर. तेच, उठा, साफ करा. उठायचं तुम्हीच. आनंदी, बायको कसा असतोस तू? आबा तुम्ही हो, आले दाबा. मला अक्कल शिकवत होतीस ना, आता बघूया बापाला कशी वाचवते ते. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा खरंच आनंदीला मिळणार? आबा असे कसे अचानक इलास? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना घरी, गावात? ताई माई टग्या? गावाकडे सगळा ठीक आहे पुरी, तू काय काळजी करू नको. मी तुका भेटाक म्हणा नेलंय. तुझी तब्येत कशी आहे ती सांग आधी. तुमका सांगितलं ना मी सगळं ठीक आहे आबा. फोनवर त्या दिवशी बोलले ना मी. असं का विचारताय अचानक? आबा आलात, खूप बरं वाटलं. पण आधीच कळवलं असतं तर मी सुट्टी घेतली असती ना. मी बोलवलंय त्यांना. मग तू सांगितलं नाही साई? नाही सांगितलं. अरे सांगितलं असतं तर तू म्हणाला असता कशाला बोलवते, उगाच त्यांना त्रास. पण मला बाई असं वाटलं की बोलवावं. काय आहे, आनंदीची मानसिक स्थिती बरोबर नव्हती ना, तर मला असं वाटलं की जरा बाबांना भेटून तिला बरं वाटेल, मन मोकळं होईल तिचं, तिला जरा आधार मिळेल. कसलं काय मला काय माहिती, आबाई आईच्या 2 तास आधी चुरू बोलायला लागेल म्हणून माझी सून. आई आबा खरंच म्हणजे आनंदीची तब्येत आता बरी आहे, व्यवस्थित आहे. आणि आई सुद्धा आता जे बोलते ते काळजीपोटीच बोलते. पण ठीक आहे, चालू द्या. लेकीशी गप्पा मारा छान, हा तिलाही बरं वाटेल. आणि मी ऑफिसला जातो, मी लवकरात लवकर येईल. हा आनंदी, येतो मी.